असेल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? ओके, चला आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात केली आहे या दोघांपासून. ॲक्च्युली जी क्लिप तुम्ही बघताय ना ती आदल्या दिवसची क्लिप आहे. ॲन्युअल प्रोग्रामच्या दिवसची क्लिप आहे ती, जी की मी आधीच मला तुम्हाला दाखवायची होती आणि तुमच्याशी शेअर करायची होती, म्हणून मी माझ्या व्हिडिओची सुरुवात या क्लिपपासूनच केली, ज्यामुळे तुम्हाला पण दिसून येणार की बाप लेकीचं प्रेम कसं आहे. आय थिंक आमचा ॲन्युअल प्रोग्राम अजून पण संपलेला नाही आहे, जे की तुम्ही समोर व्हिडिओमध्ये बघू शकता. डान्स करते तिथे. ॲक्च्युली काय झालं ना, मी आज गॅलरीमध्ये ना पाणी म्हणजे माझ्याकडे एक्स्ट्राचं पाणी होतं, तर मी आज गॅलरी स्वच्छ करून घेतली ना पाण्यामुळे, आणि त्या पाण्यामध्ये ना ही डान्स करत होती. चला आज मला माझं कबड जे नीट करून ठेवायचं होतं, कारण 2-3 दिवसामध्ये ना खूप धावपळ झाली, त्यामुळे ना मला हे नीट नाही करता आलं. तर आज मी ठरवलंच हे नीट करून घ्यायचंच आपल्याला, त्यामुळे मी आधी बेडशीट वगैरे खाली टाकली, जेणेकरून आपले कपडे तरी नाही ना घाण व्हायला. आणि त्याच्यानंतर एक जो शेल्फ होता तो मी क्लीन करायला घेतला, त्याच्या ज्यामधनं सगळे संबोधीचेच कपडे होते. इथे मी काय केलं ना, जो घाण झालेला पेपर होता ना, मी तो काढून घेतला. परत ते नवीन पेपर टाकायचं होतं मला. नॉर्मली मी अशीच करते, जास्त काही कॉस्टली वगैरे मी काहीच विकत घेत नाही, ज्यामुळे मला ना खर्च करायला जास्त पैसे आवडत नाही. जे की आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामधून जर अरेंजमेंट करता येत असेल ना, तर तेच योग्य आहे आपल्यासाठी, आणि मी पण तेच करते. हा जो बॉक्स आहे ना, स्पेशली मी तिच्या कपड्यांसाठी तिच्या फ्रॉकसाठीच घेतला, कारण कसे आहे ना ते फ्रॉकमुळे कसे कपड्यांच्या त्या फ्रॉकच्या फोल्ड व्यवस्थित होत नव्हत्या, आणि मग हा बॉक्स मी विकत घेतला. त्यामुळे काय होतं ना, हे 4-5 जे फ्रॉक आहे ना, तिला दर वेनसडेला घालून पण देते. अदरवाईज दुसऱ्या दिवशी कुठे बाहेर वगैरे जायचं असलं तेव्हा पण मला कसं मग ते इझी पडतं, बॉक्समधून काढायचं आणि परत बॉक्स ठेवायचा. त्यामुळे काय होतं ना, दुसऱ्या कपड्यांची फोल्ड व्यवस्थित पण राहतात आणि आपला पण त्रास जरा कमी होतो.
बघा ना काय आहे ना, याच्यामुळे माझा दिवस कसा जातो पण कळत नाही. कारण लहान मुलांचं कसं आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना ते कितीतरी कारणं शोधतात. बघा इथे पण तिच्या पायाला काहीतरी चिटकलेलं, मम्मी तूच काढून दे स्वतःहून, मी नाही काढणार. आणि प्रत्येक काम ना मलाच करू दे, मलाच करू दे, असं तिचं चाललेलं असं नेहमीच. आता कुठे सायकल चालवते. जरा डान्स कर, तुझा डान्सच करतो रेकॉर्ड. हे हाय चिक्की, म्हणजे माझ्या आजोबासाठी, माझ्या आजीसाठी, माझ्या मामासाठी, अजून माझ्या मावशीसाठी, अजून माझ्या सिस्टरसाठी. आणि हे हाय चॉकी, हे म्हणजे हे चॉकी आहे. हे कोणासाठी माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे की नाही? माहिती आहे ना. हे चॉकलेट आहे माझ्या मावशीसाठी, मामासाठी, आजीसाठी आणि आजोबासाठी. अजून हे बुक, तिथं मला अभ्यास करायला लागणार ना, मला अभ्यास करायला लागणार असतं. मी हे पॅक करून पण घेते. मला तिथं अभ्यास काहीतरी काम असतं ना, ट्रेनमध्ये मला काही याद नाही राहिलं की मला थोडा अभ्यास करायचं मन झालं असते. माझे तर काय अभ्यास मन झालं असेल तर हे बुक पण घेऊन जाते ना, एवढी छोटीच आहे पण सगळ्या जागा त्याच्यात. हे बघा, हे अजून